मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। ही 4 वर्षांपूर्वीची घटना आहे। एके दिवशी मी माझे 2 मित्र दिनेश आणि आकाश हिंगोलीला आमच्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो। लग्न रात्रीचे होते, त्यामुळे तेथून निघण्यास आम्हाला रात्रीचे 9:30 वाजले होते। आम्हाला परत कोल्हापूरला यायचे होते। रस्ता 2.5 तासांचा होता। रात्र असल्याने बाईकची स्पीड कमीच होती। जंगल लागले होते आणि आम्ही जंगलातल्या रस्त्याला होतो। रस्ता निर्मनुष्य होता। कधीतरी एखादा ट्रक पार करून जात होता। धीरजा, गाडी बाजूला घे, मला लघवी करायची आहे, आक्या मला म्हणाला। नाही, नको, हे जंगल संपू दे, नंतर कुठेही लघवी कर, दिनेश आकाशला म्हणाला। यामागचे कारण असे की आकाश अंधाराला घाबरायचा। त्याच्या मनात भूताखेतांविषयी खूपच जास्त भीती होती। यामागे कारणही तसेच होते। तो जेव्हा 7-8 वर्षांचा होता तेव्हा त्याच्या आजीचे निधन झाले होते। त्या दिवशी त्याच्या घरात खूपच रडगाणे होते। तो लहान असल्याने घरातल्या आणि पाहुण्यातल्या बायकांचे रडण्याचे आवाज ऐकून तोही खूप घाबरला होता। त्याने त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदाच मृत व्यक्ती बघितली होती। भिंतीला टेकून त्याच्या आजीचा मृतदेह बसवला होता। एका म्हातारीने मृतदेहाच्या कपाळावर 1 रुपयाचे नाणे लावले। तिच्या समोर सर्व बायका बसून रडू लागल्या। दिन्याची आत्या आजीच्या मृतदेहाला हलवून जागे करण्याचा प्रयत्न करत होती। ते बघून दिन्यानेही तिला हलवून उठवायचा प्रयत्न केला, पण ती काही उठली नाही। दिन्या तिच्यासमोर बसून रडू लागला, कारण त्याची आजी त्याचे खूप लाड करायची। काही वर्षे उलटली। दिन्या 8वीला गेला। एका पावसाळ्याच्या रात्री तो एकटाच घरी होता। घरातली लाईट गेली होती। त्याने मेणबत्ती पेटवली। दिनेश बाळा, दिनेश, तोच त्याला हॉलमधून त्याच्या आजीचा आवाज आला। आजीचा आवाज ऐकून तो घाबरला। त्याला वाटले की त्याच्या ऐकण्यात काही चूक झाली असेल, म्हणून तो मेणबत्ती घेऊन हॉलमध्ये गेला। हॉलमध्ये भिंतीवर त्याच्या आजीचा फोटो लावला होता। त्या फोटोच्या खाली त्याला एक रिकामी लाकडी खुर्ची दिसली। आजी जिवंत असताना त्याच जागेवर खुर्ची घेऊन बसायची। ती खुर्ची बघून तो बिथरला, कारण आजी गेल्यावर त्याच्या बाबांनी ती खुर्ची ब्राह्मणाला दान केली होती। दिनेशला आश्चर्य वाटले, कारण ती खुर्ची घरात आलीच कशी हे त्याला समजत नव्हते। तोच खिडकीतून हवेची एक झुळूक आली आणि त्याच्या हातातली मेणबत्ती विझून गेली। तो घाबरला। तोच आभाळात वीज कडाडली आणि त्याचा उजेड खिडकीतून खुर्चीवर पडला। यावेळेस ती खुर्ची रिकामी नव्हती, तर त्या खुर्चीवर होती दिनेशची आजी, जी त्याच्याकडे बघून हसत होती। दिनेशच्या हृदयाचा ठोका चुकला आणि तो किंचाळला। तो दरवाजाकडे धावला आणि दरवाजा उघडून भर पावसात रस्त्याने धावू लागला आणि धावत धावत माझ्या घरी पोहोचला। रात्रीच्या 11 वाजता त्याने माझ्या घराचा दरवाजा ठोठवला। आई जागी झाली। दिनेश बाहेर ओरडत होता, धीरजा, हे धीरजा, लवकर दरवाजा उघड, आजी आली, माझी आजी आली। दिन्याचा आवाज ऐकून आईने दरवाजा उघडला आणि त्याला आत घेतले। तिने मला जागे केले। दिनेश पूर्ण भिजून गेला होता आणि भीतीने थरथर कापत होता। त्याचे शरीर भीतीने थंड पडले होते आणि त्याच्या तोंडून एकही शब्द निघत नव्हता। त्याला अशा अवस्थेत बघून मी आणि आई पूर्ण बिथरलो होतो। मी टॉवेलने त्याचे डोके पुसले। काही वेळाने तो शांत झाला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला। तेव्हा ते ऐकून पहिल्यांदा तर मीही घाबरून गेलो होतो, पण नंतर मी आणि आईने त्याला समजावले की अंधारामुळे त्याला भास झाला असेल किंवा त्याच्या मनात त्याच्या आजीविषयी विचार आले असतील, म्हणून तो घाबरला। त्या रात्री तो माझ्याच घरी झोपला। त्या दिवसापासून तो भूतांना खूपच घाबरत होता। त्याच्या मनात अंधाराविषयी भीती आणि कडाडणाऱ्या विजांविषयी भीती निर्माण झाली होती। तो त्या दिवशी आमच्या मित्राच्या लग्नालाही येण्यास तयार नव्हता,
कारण लग्न रात्रीचे होते. पण मी आणि आकाशने त्याला कसेबसे तयार केले होते, म्हणून तो आमच्यासोबत आला होता. ए दिन्या, मला कंट्रोल होत नाही, मला आत्ताच करायची आहे, आकाश दिनेशला म्हणाला. मी गाडी थांबवणार होतो, पण दिनेशने गाडी थांबवू दिली नाही. धीर्या, ए धीर्या, गाडी थांबवू नकोस, ऐक माझं. या जंगलात किती जण मेले आहेत काय माहीत. त्यांच्या आत्मा इथेच फिरत असतील. उगाच एखादी आत्मा धरायची आपल्याला, तो माझ्या खांद्याला दाबत म्हणाला. ए दिन्या, तू गप्प बस बरं का, नाहीतर मी तुझ्या खिशात मुतणार आहे, आकाश दिनेशला म्हणाला. चालेल चालेल मूत, पण इथे काही गाडी थांबवू नको, दिनेश आकाशला म्हणाला. हे ऐकून मी आणि आकाश हसू लागलो. पण दिनेश अगदी गंभीर होता. तो अजिबात चेष्टेच्या मूडमध्ये नव्हता. त्याने शर्टचा किस्सा पुढे केला आणि आकाशला म्हणाला, मूत यात. हे ऐकून मला हसू आवरले नाही. गाडी इकडे तिकडे हलू लागली, म्हणून मी ब्रेक मारला, गाडी थांबवली आणि जोरजोरात हसू लागलो. आबे, काय येडाई रे, डोक्यावर पडलास का, आकाश दिनेशला म्हणाला. पण जंगलातल्या निर्जन रस्त्यावर गाडी थांबवलेली पाहून तो चांगलाच घाबरला. ए धीर्या, पटकन गाडी चालू कर आणि निघ इथून, दिनेश घाबरत मला म्हणाला. त्याचे ओठ बोलतानाच थरथरत होते आणि त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे भाव स्पष्ट दिसत होते. अरे थांबलोच आहोत तर करून घेऊ ना लघवी, मी बोललो. मी आकाशकडे बघितले तर तो रस्त्याच्या कडेच्या एका झाडामागे लघवीला गेला होता. मी त्या दिशेने जाऊ लागलो. इतक्यात दिनेशने माझ्या हाताला पकडले. धीर्या, मला एकट्याला सोडून जाऊ नको प्लीज, आक्या आल्यावर जा, तो मला म्हणाला. हे ऐकून मला त्याचा राग आला. काय असतं रे तुझं सारखं सारखं, सोड मला, माणसाला नीट मुतू तरी देत जा राव, असे म्हणत मी त्याच्या हाताला हिसका दिला आणि हात सोडवून मीही त्या झाडामागे लघवीला गेलो. दिनेश मात्र एकटाच गाडीजवळ उभारून मला आवाज देत होता. मी झाडीच्या मागे गेलो. तिथे आकाश झाडामागे लपून बसला होता. आबे, इकडे ये, लप माझ्या मागे, आपण त्या भित्र्याची मजा घेऊ, तो मला म्हणाला. हां, मी त्यासाठीच आलो आहे, मी हसत हळू आवाजात त्याला म्हणालो. खरे सांगायचे झाले तर आम्हा दोघांनाही लघवी लागली नव्हती, पण आम्हाला दिनेशला घाबरवायचे होते, म्हणून आम्ही लघवीचा बहाणा केला होता. तोच आकाशच्या जोरात ओरडायचा आवाज येऊ लागला. आक्या, धीर्या, लवकर इकडे या, त्या वडाच्या झाडामागं कुणीतरी बाई आहे, दिनेश मोठ्याने ओरडत आम्हाला म्हणाला. आम्ही झाडीतून डोकावून पाहिले तर दिने हातात टॉर्च लावून एका वडाकडे बघत होता. तो चांगलाच घाबरला होता. गहिराती कसलेही भास होतात मूर्खाला, आकाश म्हणाला. पण खरंच त्या झाडामागे कोणी असेल तर, मी म्हणालो. अरे, तुला पण त्या दिन्याचं वारं लागलं का? एवढ्या रात्री वडाच्या झाडामागं जंगलात कोणती बाई येणार आहे? झाडाची सावली किंवा झुडूप हलताना बघितलं असेल त्यानं, आकाश मला म्हणाला. इतक्यात दिन्या जोरात किंचाळला. त्याची किंकाळी ऐकून आम्ही दोघे झाडीच्या मागून बाहेर आलो तर दिन्या गाडीवर बसून गाडी चालू करून तेथून निघून गेला. आबे येड्या, कुठं चालला आम्हाला सोडून, आकाश रस्त्याकडे धावत म्हणाला. मीही त्याच्या मागे गेलो. तो आम्हाला त्या काळोख्या जंगलात सोडून गेला होता. त्यामुळे आम्ही दोघेही टेन्शनमध्ये आलो होतो. मी डोक्याला हात लावून रस्त्यावर बसलो. आता कसं करायचं, मी डोक्याला हात लावत आकाशला म्हणालो. तशी आकाशने माझ्या डोक्यात टपली मारली. हे पण मलाच विचारतो का? मी तुला म्हणालो होतो तो दिन्या कुठे घेऊन जायच्या लायकीचा नाहीये, डोक्यावर पडलेला आहे तो, तरी तू माझं कुठे ऐकलंस? घेऊन आलास इकडे छातीवर बसवायला. इतक्यात आम्हाला गाडी खरचटण्याचा मोठा आवाज आला. तो आवाज दिनेश गेलेल्या रस्त्याने आला होता. आवाज ऐकून आम्हा दोघांच्या भुवया उंचावल्या. दिन्या तर पडला नाही ना, आम्ही दोघे एकसोबत म्हणालो आणि आम्ही रस्त्याने धावत सुटलो. काही अंतर जाताच आम्हाला रस्त्यावर माझी बाईक पडलेली दिसली. गाडी काही अंतर खरचटली होती.
त्याचे निशाण रस्त्यावर होतेच, सोबत रस्त्यावर ताजे रक्तही सांडले होते. पण तेथे दिनेश नव्हता. आम्हाला त्याची काळजी वाटत होती की तो कुठे गेला असेल. इतक्यात आम्हाला पुन्हा एकदा दिन्याच्या किंचाळण्याचा आवाज आला. तो आवाज जंगलातून येत होता. धीर्या, चल पटकन, दिन्या अडचणीत आहे, आकाश मला म्हणाला. आणि तो आवाजाच्या दिशेने जंगलात धावत गेला. मीही त्याच्या मागे धावू लागलो. काहीच वेळात आम्ही दिन्याच्या काही अंतरावर पोहोचलो. त्याच्या किंचाळण्याचा आवाज आता जवळूनच येत होता. आम्ही दोघे एका धबधब्याजवळ पोहोचलो. किंचाळण्याचा आवाज धबधब्याच्या खालून येत होता. आम्ही धबधब्याच्या काठावर एका खडकावर उभारलो आणि मोबाईलच्या टॉर्च धबधब्याखाली वळवल्या. तोच आम्हाला दिसले की दिन्या धबधब्याखालील एका मोठ्या खडकाजवळ जखमी अवस्थेत निश्चित पडून किंचाळत आहे. त्याचे दोन्ही गुडघे फुटले होते आणि कसलीही हालचाल करत नव्हता. एक फाटकी मळकी साडी नेसलेली स्त्री त्याच्या पोटाचे लचके तोडत होती. तिच्या तोंडाला दिन्याचे रक्त लागले होते. ये कोण आहे? मी आणि आकाश दोघे तिच्यावर ओरडत म्हणालो. आम्ही दोघांनी हातवारे करत तिला हुसकावून लावायचा प्रयत्न केला, पण तिने आम्हाला न घाबरता दिन्याचे तांगडे पकडले आणि त्याला फरफटत जंगलात घेऊन गेली. हे पाहून आकाश खूपच जास्त घाबरला होता. तो तोंड खुले ठेवून त्या बाईला दिन्याला फरफटत जंगलात घेऊन जाताना बघत होता. बघता बघता ती झाडीत नाहीशी झाली. धीर्या, ती बाई कोण होती रे? आक्याने मला घाबरत विचारले. काय माहीत, कदाचित नरभक्षी असावी. चल लवकर, आपल्याला दिन्याला तिच्या तावडीतून सोडवावे लागेल, मी आकाशला म्हणालो आणि धबधबा उतरण्याचा रस्ता शोधू लागलो. पण आकाश मात्र एकाच जागी खिळून होता. नाही, ती नरभक्षी नव्हती, ती हडळ होती, ती हडळ होती, आकाश घाबरत मला म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर भीती उमटून दिसत होती. त्याचा माथा घामाने भरला होता आणि त्याचे डोळे विस्फारून इकडे तिकडे फिरत अस्थिर होत होते. असं दिसतंय की तुलाच दिन्याचं वारं लागलं आहे. ती हडळवडळ नव्हती, नरभक्षी होती. भूतखेतं हडळवडळ असलं काहीच नसतं. आणि तूच मला हे सांगत होतास ना, मी घाबरलेल्या आकाशला म्हणालो. मी चुकीचा होतो धीर्या, मी बघितलं, त्या बाईचे पाय उलटे होते. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं. अगदी लोक सांगतात ना तसे तिचे पाय उलटे होते रे. आकाश पुन्हा एकदा डोळे विस्फारून माझ्या डोळ्यांची नजर न मिळवता म्हणाला. त्याचे बोलणे ऐकून मी काही वेळ शांत झालो. माझ्या तोंडून शब्दच फुटत नव्हते की मी आता काय बोलू. अरे पण एवढ्या दुरून तुला तिचे उलटे पाय कसे दिसले? तुझा नक्कीच भास झाला असेल. काही वेळ शांत बसून मी त्याला म्हणालो. नाही रे, तिचे पाय उलटेच होते रे, तुला कसं सांगू मी, हा माझा कसलाही भास नव्हता. तो माझा हात पकडून मला म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर खरेच खूप भीती दिसत होती. तुला येऊ वाटलं तर ये, नाहीतर राहू दे, मी चाललो दिन्याला वाचवायला, मी आकाशला म्हणालो आणि धबधबा उतरू लागलो. धीर्या, जाऊ नको, नाहीतर नंतर खूप पस्तावशील. मागून आकाश मला आवाज देत होता, पण मी मागे वळून नाही पाहिले. मी धबधबा उतरलो आणि ती बाई दिन्याला ओढत घेऊन गेली त्या दिशेने त्याला शोधत जाऊ लागलो. जंगलातल्या पाचोळ्यावर दिन्याला ओढत फरफटत नेल्याच्या खुणा होत्या. त्यावर रक्तही सांडले होते. मी टॉर्च लावून त्या खुणांचा पाठलाग करू लागलो. मी त्या खुणांचा पाठलाग करत होतो, पण तोच मला माझ्या मागून आकाशचा आवाज आला. तो माझ्या मागे आला होता. त्याने हातात 2 लाकडी दांडके आणले होते. त्यातील एक दांडके त्याने मला दिले आणि म्हणाला, जर नरभक्षी असेल तर तिला मारण्यासाठी काहीतरी पाहिजे ना. त्यानंतर आम्ही दोघांनी त्या खुणांचा पाठलाग केला. त्या खुणा आम्हाला एका लाकडी फार्म हाऊसपर्यंत घेऊन गेल्या. जंगलाच्या मधोमध 2 मजली फार्म हाऊस बघून आम्हाला आश्चर्य वाटले, पण ते फार्म हाऊस खूपच जुने दिसत होते. त्याच्या भिंतींवर गवत
आणि झाडे झुडपे उगवली होती. ते फार्म हाऊस खूपच भयानक दिसत होते. नक्कीच इथे काहीतरी झालं होतं, म्हणूनच एवढं मोठं फार्म हाऊस पडीक आहे, आकाश मला म्हणाला. इतक्यात आम्हाला दिनेशची आर्त किंकाळी ऐकू आली आणि अचानक ती गर्द काळोखात गुडूप झाली. तो आवाज त्या फार्म हाऊसमधूनच येत होता. पटकन चल, तो अडचणीत आहे, मी आकाशला म्हणालो आणि फार्म हाऊसच्या दिशेने धावू लागलो. पण आकाशने माझा हात पकडला. पुन्हा एकदा विचार कर धीरज, कारण एकदा आपण या फार्म हाऊसमध्ये गेलो तर आपले बाहेर यायचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि दिनेश खूपच जास्त जखमी होता. तिने त्याच्या पोटाचे लसके तोडले होते आणि कदाचित आता काही वेळापूर्वी तिने त्याच्या नरडीचा घोटही घेतला असेल. त्याने तो जिवंत राहण्याची खूप कमी शक्यता आहे, आकाश मला म्हणाला. मी दिन्याला सोडून नाही जाणार. त्याला वाचवण्यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे, कारण तो माझ्यावर विश्वास ठेवून माझ्यासोबत आला होता. त्याच्या घरच्यांनी मला बघून त्याला आपल्यासोबत पाठवलं होतं, मी आकाशला म्हणालो. आणि मी फार्म हाऊसकडे बघितले तर दुसऱ्या मजल्यावरील एका खिडकीत मला एक माणूस दिसला. तो आमच्याकडेच पाहत होता. त्याची नजर आमच्यावर स्थिर होती. आक्या, पटकन आत चल, मी आक्याला म्हणालो आणि दरवाजाकडे जाऊन मी दरवाजा आत ढकलला. आत जाताच मला जिकडे तिकडे धूळ आणि जाळ्या दिसल्या. आतले सर्व सामान ढूळ खात पडले होते. मी ते लाकडी दांडके हातात घट्ट पकडले. आक्या, घरात किती जण आहेत हे आपल्याला माहीत नाही, पण सध्या जो माणूस दिसला त्याला मिळून आणि त्या बाईला मिळून घरात 2 जण असतील असे मला वाटत आहे. त्यामुळे सावध राहा, ते आपल्यावर झडप घालू शकतात, मी आक्याला म्हणालो. आकाश मान हलवून हो म्हणाला. मी भिंतीवर टॉर्च मारली. भिंतीवर काही फोटो फ्रेम होत्या. त्यावर धूळ चढल्यामुळे काहीच दिसत नव्हते. मी पुढे जाऊन हाताने फोटो पुसला. त्यात मला एक बाई आणि माणूस दिसला. ते कदाचित त्या फार्म हाऊसचे मालक मालकीण होते. आम्हाला तो माणूस दुसऱ्या मजल्यावर दिसला होता, म्हणून आम्ही सर्वप्रथम दुसऱ्या मजल्यावर जायचे ठरवले. आम्ही दुसऱ्या मजल्यावरील जाणाऱ्या जिन्याकडे गेलो. 5-6 पायऱ्या चढल्यावर आम्हाला पायरीवर रक्ताचे पाठ दिसले. रक्ताचे पाठ पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी धावत पायऱ्या चढून वर गेलो आणि पाहतो तर काय, कॉरिडॉरमध्ये छताशी दोरीने दिनेशचा उलटा मृतदेह लटकत होता. त्याच्या धडावर त्याचे डोके नव्हते. त्याच्या धडातून रक्ताची धार निघत होती, जी फरशीवर पडून उताराने वाहत होती. तो समोरचा प्रसंग बघून माझ्या अंगावर काटा आला. त्या माणसाने आणि बाईने दिनेशचे मुंडके छाटून निर्दयीपणे त्याला मारून टाकले होते. माझे रक्त उसळले. मनात सुडेची भावना निर्माण झाली. काहीही करून त्या नरभक्षी बाईला संपवण्याचा निर्धार केला. पण इतक्यात आम्हाला रडण्याचा आवाज ऐकू आला. हा तर दिनेशचा आवाज आहे, मी आश्चर्याने आकाशला म्हणालो. पण हे कसे शक्य आहे? त्याचा तर मृत्यू झाला आहे, मग हा आवाज कुठून येतोय? आकाश मला म्हणाला. तो आवाज जवळच्याच एका बंद खोलीतून येत होता. मी त्या खोलीच्या दिशेने जाऊ लागलो, पण आकाश मला अडवू लागला. धीर्या, त्या खोलीत जाऊ नकोस, त्या खोलीत जाऊ नकोस. हा, तिथे ती बाई असू शकते, आकाश मला म्हणाला. पण मी त्याचा हात झटकून त्या खोलीत गेलो. मी टॉर्च त्या आवाजाच्या दिशेने मारली. कोपऱ्यात एक लाकडी पेटी होती, जिच्यातून दिनेशच्या रडण्याचा आवाज येत होता. मी त्या पेटीकडे जाऊ लागलो. आकाश खोलीच्या दरवाजातच उभा राहून मला परत बोलवत होता, पण मला पेटीत काय आहे हे बघायचे होते. मी पेटीजवळ गेलो. त्या पेटीतून अजूनही दिनेशच्या रडण्याचा आवाज येत होता. मी पेटीचा दरवाजा उचलला तर आत मला एक बिनामुंडक्याची डेड बॉडी दिसली. ती डेड बॉडी स्त्रीची होती आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिच्या हातात दिनेशचे मुंडके होते. पण मला दिनेशच्या मुंडक्याची पापणी हल्ल्याचा भास झाला, म्हणून मी झुकलो. तसे त्याच्या मुंडक्याने डोळे उघडले. त्या स्त्रीच्या डेड बॉडीने दिनेशचे मुंडके सोडले
आणि दोन्ही हातांनी माझा गळा आवळला. तिने तिची नखे माझ्या गळ्यात रुतवली. मी ओरडलो आणि माझ्या गळ्याभोवतालचा तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करू लागलो. इतक्यात आकाश तिथे पोहोचला आणि त्याने तिच्या हातावर दांडक्याने वार केला. तसे तिने माझा गळा सोडला. मी बाजूला सरकलो आणि आकाशने पेटीचा दरवाजा लावून टाकला. ती बिना मुंडक्याची बाई पेटीतून बाहेर येण्यासाठी धडपड करत होती, पण आकाश त्या पेटीच्या दरवाजावर बसला होता. बघ बघ, मी तुला म्हणलं होतं ना, नक्कीच भूताचा विषय आहे. आता बघ कसं काय करायचं ते, तो म्हणाला. आक्या, पळ लवकर इथून, मी त्याला म्हणालो आणि मी त्या रूममधून बाहेर पडलो. माझ्यासोबत आकाशही बाहेर पडला. आम्ही दोघेही त्या फार्म हाऊसच्या बाहेर पडलो आणि जंगलात धावत सुटलो. धावताना मी मागे वळून बघितले तर ती बिना मुंडक्याची बाई काष्टा घालून आमच्या मागे धावत होती, पण तिच्या डोक्यावर आता दिनेशचे मुंडके होते. तिने दिनेशचे मुंडके स्वतःच्या शरीरावर लावले होते. ती दिनेशच्या आवाजात रानटी जनावरांप्रमाणे किंचाळत आमचा पाठलाग करत होती. आम्ही दोघेही त्या जंगलातून धावत होतो. धावून धावून आम्ही दोघेही घामाघूम झालो होतो. आता एक पाऊलही पुढे पडत नव्हते. अशात मी एका वडाच्या झाडाआड लपलो. आकाशही माझ्या मागे लपला. ती बाई दिनेशच्या आवाजात ओरडत वडाच्या मागे येऊन थांबली. तिकडे तिकडे बघू लागली, पण ती आम्हाला पाहू शकत नव्हती. धीर्या, आक्या, कुठं गेलात मला सोडून? प्लीज मला घ्यायला या, मला एकट्याला सोडून जाऊ नका. आणि ती बाई दिनेशच्या आवाजात रडू लागली. दिनेशचा आवाज ऐकून मी आणि आकाश दोघेही भावूक झालो होतो. आम्हाला रडू कोसळले, पण आम्ही तोंड दाबून त्या झाडाआड लपून उभे होतो. ती बाई दिनेशच्या आवाजात आम्हाला आवाज देत होती, पण आम्ही बाहेर आलो नाही, म्हणून ती बाई दुसऱ्या दिशेने धावत गेली. थोड्या वेळात आम्ही ती बाई ज्या दिशेने गेली त्या दिशेच्या विरुद्ध जाऊ लागलो. पण मला जाणवले की आकाश माझ्या मागे येत नाहीये. मी मागे वळून बघितले तर आकाश एका जागी स्थिर होता आणि तो झाडावर बघत होता. मी त्या झाडाकडे बघितले तर झाडाच्या एका आडव्या फांदीवर पाय खाली सोडून ती बाई बसली होती. तिचे पाय उलटे होते, म्हणजे ही तीच होती जिने दिन्याला ओढत नेले होते आणि धबधब्याखाली त्याच्या पोटाचे लचके तोडत होती. तिच्या धडावर दिनेशचे मुंडके होते. मी आकाशकडे बघत होतो. आक्या पळ, आक्या पळ, मी ओरडून आकाशला म्हणालो, पण आकाश काही जागचा हलला नाही. तेव्हा मी त्याच्याकडे धावलो. मी त्याच्या हाताला धरून ओढू लागलो, पण तरीही तो हलत नव्हता. तो एकटक त्या बाईकडे वर झाडावर बघत होता. तेव्हा मी आकाशच्या डोळ्यांकडे बघितले तर त्याच्या डोळ्यातून रक्त वाहत होते. त्याचे डोळे कोणीतरी फोडले होते. ते पाहून माझ्या अंगावर काटा आला, पण इतक्यात माझी नजर त्याच्या हाताच्या बोटांवर गेली तर ती रक्ताने भरली होती. याचा अर्थ आकाशनेच स्वतःच्या नखांनी स्वतःचे डोळे फोडून घेतले होते. पण तो असं का करेल, मी विचार करत होतो. इतक्यात झाडावर बसलेल्या त्या बाईने तिच्या हातातला चाकू आम्हा दोघांच्या समोर फेकला. आकाश पटकन खाली वाकला आणि त्याने तो चाकू उचलला. मी त्याच्या बाजूलाच उभा होतो. त्याने माझ्याकडे बघितले. मला कळून चुकले की त्या बाईने त्याला संमोहित केले आहे आणि आकाश आता तिच्या ताब्यात आहे. ज्या प्रकारे तो माझ्याकडे बघत होता त्या प्रकारे मला वाटले की तो आता त्या चाकूने मला भोकसणार. मी घाबरून लगेच तिथून 2 पावले दूर झालो. तोच आकाशने तो चाकू स्वतःच्या गळ्यावर फिरवला. त्याचा गळा चिरला गेला आणि रक्ताच्या पिचकाऱ्या उडू लागल्या, पण आकाश थांबला नाही. मी आकाशकडे धावलो आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने मला ढकलून दिले. त्याने डाव्या हाताने त्याच्या डोक्याचे केस पकडले आणि उजव्या हाताने गळ्यावर सुरी चालवून स्वतःचाच गळा चिरून धडा वेगळं केलं. त्याच्या धडातून गरम रक्ताच्या पिचकाऱ्या निघू लागल्या. त्याचा देह पूर्ण रक्ताने भिजून गेला होता. ते दृश्य
खूपच भयानक होते. आकाशने स्वतःचे मुंडके ती बाई बसलेल्या झाडाखाली फेकले आणि निर्जीव बनून त्याचा देह जमिनीवर पडला. मी त्याच्या देहाजवळ गेलो. वेदनेने त्याचे हातपाय हलत होते. माझा दुसरा मित्रही मरण पावला होता. आता मी एकटाच शिल्लक होतो. त्या बाईने झाडाच्या फांदीवरून खाली उडी मारली आणि आकाशचे खाली पडलेले मुंडके उचलून त्यातून निघणारे रक्त जिभेने चाटले आणि तिने नजर माझ्यावर फिरवली. त्या रक्तपिपासू पिशाचिनीच्या डोळ्यात बघताच माझी आत्मा भीतीने थरथरली. त्या बाईने आकाशचे मुंडके दूर फेकून दिले आणि ती रानटी पशुसारखी 4 पायांवर माझ्या दिशेने किंचाळत येऊ लागली. कदाचित दिनेश आणि आकाशच्या रक्ताने तिची तहान शमली नव्हती, त्यामुळे ती आता माझे रक्त पिऊ इच्छित होती. मी जीवाच्या आकांताने धावत सुटलो, कारण मला माहीत होते की जर मी थांबलो किंवा माझी गती मंदावली तर माझा मृत्यू अटळ आहे. मी धावत होतो. अंगात त्राण शिल्लक नव्हते, तरीही जगण्याची इच्छा संपली नव्हती. 10-15 मिनिटांपासून मी धावत राहिलो आणि ती हडळ माझा पाठलाग करत राहिली. ती कदाचित माझ्यासोबत खेळत होती, कारण माझी गती केव्हाचीच मंदावली होती. ती मला पकडून केव्हाच माझ्या नरडीचा घोट घेऊ शकली असती, पण तिने तसे केले नव्हते. ती जाणून बुजून माझा पिछा करत होती, मला पळवत होती. त्यावेळी मी तिचा शिकार होतो आणि ती शिकारी. धावता धावता अगदी दमून गेलो. आता एक पाऊलही पुढे टाकणे मला शक्य नव्हते. जगण्याची इच्छा कधीच देह सोडून गेली होती. धावता धावता रडू फुटले. जर मरायचेच आहे तर आणखी का पडू, असा विचार मनात आला आणि मी माझे शरीर आहे तसे सोडून दिले. मी जमिनीवर आपटलो. चेहरा जमिनीवर पडत होता. डोळ्यात मृत्यूच्या भीतीने अश्रू आले होते. एवढा त्रासदायक आणि कुत्र्यासारखा मृत्यू येईल असा आयुष्यातही विचार केला नव्हता. दिनेशच्या हसण्याचा आवाज कानावर पडत होता, पण तो आवाज त्या बाईचा होता. ती माझ्या अवस्थेवर हसत होती. मी मात्र तसाच जमिनीवर पडून रडत होतो. कोणत्याही वेळी ती माझ्यावर झडप घालून माझ्या नरडीचा घोट घेईल याच विचाराने मनात भीती निर्माण केली होती. इतक्यात मला काही लोकांच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. आवाज अगदी काही फुटांवरूनच आला होता. मी माझे डोके उचलून समोर बघितले तर समोर एक पांढऱ्या रंगाची 4 चाकी उभी असलेली दिसली. तो जंगलातून जाणारा रस्ता होता. मी धावत धावत रस्त्याच्या अलीकडेच पोहोचलो होतो. त्या गाडीतून उतरलेली माणसे आपापसात बोलत होती. माझे डोळे उजळले आणि मी त्यांना आवाज देण्यासाठी तोंड उघडले. तोच त्या बाईने माझ्या पाठीवर बसून माझे तोंड दाबले. मी माझ्या तोंडावरून तिचे हात काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण तिने माझे तोंड घट्ट दाबले होते. त्या व्यक्तींनी कारचा दरवाजा उघडला आणि ते कारमध्ये बसणार होते. मी विचार केला की हीच ती वेळ आहे जी माझे जगणे किंवा मरणे ठरवणार आहे. जर मी आता प्रयत्न केला नाही तर मृत्यू अटळ आहे. या विचाराने मी माझ्या अंगातली सर्व ताकद एकवटली आणि तिला माझ्या अंगावरून हिसका देऊन बाजूला ढकलले. मी उठलो आणि ओरडत रस्त्यावर त्या कारजवळ पोहोचलो. कार चालवणारा माणूस अजूनही कारमध्ये बसला नव्हता. माझे ओरडणे ऐकून तो माझ्याकडे बघू लागला. वाचवा, मला वाचवा. मी धापा टाकत त्या माणसाच्या कॉलरला पकडून बोललो. मला अशा अवस्थेत बघून तो माणूसही घाबरला. अहो, काय झालं, काय झालं, त्याने मला विचारले. ती हडळ मला मारून टाकेल. मी मागे जंगलात बोट दाखवत बोललो. पण पाहतो तर काय, ती हडळ त्या जागेवरून नाहीशी झाली होती. कोण हडळ, त्याने मला विचारले. तो दुसरा माणूसही तिथे आला. अहो भाऊ, झालं काय नेमकं तुमच्यासोबत, मला बघून त्याने मला विचारले. आम्हाला हडळीने पकडले होते. ती आज जंगलात एका पडक्या घरात राहते. इथून लवकर निघा, नाहीतर ती परत येईल, मी म्हणालो. माझे बोलणे आणि माझी अवस्था बघून त्यांना माझ्या बोलण्यातील सत्यता समजली आणि त्यांनी मला गाडीत बसवून स्वतः पटकन गाडीत बसले. गाडी जंगलातून पुढे जाऊ लागली.
मी घाबरलेल्या अवस्थेत मागच्या सीटवर बसलो होतो. तुझ्यासोबत काय झालं होतं? त्यातील एका माणसाने मला विचारले. तेव्हा मी त्याला घडलेला सर्व प्रकार सांगितला. तेव्हा ते दोघेही बिथरून गेले. पण पुढे डाव्या सीटवर बसलेला माणूस गाडी चालवणाऱ्या माणसाच्या कानाजवळ गेला आणि हळू आवाजात म्हणाला, दारू बिरू तर पिला नाही ना हा? नाही, वाटत तर नाही त्याला बघून. गाडी चालवणारा माणूस हळू आवाजात त्याला म्हणाला, मी दारू नाही प्यायलो, माझ्यावर विश्वास ठेवा. मी मोठ्याने ओरडलो, आम्ही तर फक्त अंदाज लावत होतो. गाडी चालवणारा माणूस माझ्याकडे वळून मला म्हणाला. इतक्यात मी जोरात ओरडलो, समोर बघा. गाडी चालवणाऱ्या माणसाने समोर बघितले तर रस्त्याच्या मधोमध स्त्री धडावर मुलाचे मुंडके घातलेली ती बाई दिसली. तो घाबरला आणि त्याने स्टिअरिंग वळवली, पण त्याचा गाडीवरील ताबा सुटला आणि गाडी बाजूच्या झाडावर जाऊन आदळली. ते दोघेही समोरच्या खिडकीवर जाऊन आदळले आणि बॉनेटवर पडले. मी सीट बेल्ट घातल्यामुळे पुढच्या सीटवर मागून धडकलो. त्यामुळे मला जास्त इजा झाली नव्हती. डाव्या बाजूला बसलेला माणूस बॉनेटवर डोके ठेवून पडला होता. त्याच्या डोक्यात काचेचा मोठा तुकडा घुसला होता. त्याचे डोळे आणि तोंड दोन्ही उघडे होते. त्याने त्याच्या तोंडातून उचकीसारखा आवाज काढला आणि त्याने जागीच जीव सोडला. ड्रायव्हिंग करणारा माणूस अजूनही जिवंत होता. त्याच्या डोक्यातून रक्त वाहत होते. त्याने त्याचे डोके उचलले. इतक्यात ती हडळ तेथे पोहोचली आणि त्याचे केस पकडले आणि हातातल्या चाकूने त्याच्या डोक्यात सपासप वार करून त्याच्या डोक्याची चाळणी करून टाकली. त्या माणसानेही त्याचा जीव सोडला. मी सीट बेल्ट काढून कारच्या बाहेर उतरलो, पण मी पाहिले की ती हडळ कार समोर नव्हती. मग ती कुठे गेली असावी? मी विचार केला, पण इतक्यात मला माझ्या मागून घुरकण्याचा आवाज आला. मी वळून पाहिले तर ती गाडीच्या छतावर बसली होती. तिने माझ्या अंगावर झडप मारली. मी रस्त्यावर आपटलो. ती माझ्या छातीवर बसली. ती माझ्याकडे बघून फिदी फिदी हसत होती, पण असे वाटत होते की दिन्या माझ्याकडे बघून हसतोय, कारण तिच्या धडावर एखादी टोपी घातल्यासारखे दिन्याचे मुंडके घातले होते. मी आरडाओरडा करू लागलो. तिला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न करू लागलो, पण तिने माझे डोके रस्त्यावर आपटले आणि माझ्या डोळ्यासमोर अंधार दाटला. नंतर तिने माझा पाय पकडला आणि मला फरफटत नेऊ लागली. माझ्या पाठीला आणि डोक्याला दगड घासत होते. रस्त्यातील काटे माझ्या अंगात घुसून मोडत होते. मला त्रास होत होता, पण हातपाय हलवण्याचे सामर्थ्य माझ्यात नव्हते आणि बघता बघता मी बेहोश झालो. जेव्हा शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर अंधार होता. मी माझे डोळे चोळले, पण तरीही मला काहीच दिसत नव्हते. कानावर घुबडांचे गुदकार आणि किरकिऱ्याचे आवाज पडत होते. तेव्हा मला समजले की अंधार असल्याने मला दिसत नाहीये. मी माझा खिसा चाचपला तेव्हा मला माझ्या खिशात लायटर हाताला लागलं. मी लायटर बाहेर काढून लावले तर मी एका अंधाऱ्या खोलीत होतो. तिथे कसली तरी दुर्गंधी पसरली होती. मला जमिनीवर 2-4 जुनी पुराणी कागदाची पाने विस्कटलेली दिसली. मी ती पाने उचलली. इतक्यात मला दातांचा आणि मांस चावण्याचा आवाज आला. तो आवाज त्याच खोलीतून काहीच पावलांवरून येत होता. मी त्यातील एक पान पेटवले आणि आवाजाच्या दिशेने पकडले तर मला त्या खोलीच्या कोपऱ्यात ती हडळ दिनेशच्या मृतदेहाचे लचके तोडताना दिसली. मी भीतीने ओरडलो आणि मागे सरकलो. तसे तिने माझ्याकडे बघितले. दिन्याचे मुंडके माझ्याकडे एकटक बघत होते. तिने तोंडावरून जीभ फिरवली आणि माझ्याकडे 4 पायांवर चालत येऊ लागली. मी घाबरलो. काय पाहिजे तुला? तू मला एकदाच मारून का टाकत नाहीस? का जिवंत ठेवला आहे मला? मी घाबरून त्या बाईला म्हणालो, मला माझं मुंडकं आणून दे. ती बाई दिन्याच्या आवाजात म्हणाली, पण मला काय माहीत तुझं मुंडकं कुठे आहे ते? मी तिला म्हणालो, ते इथंच कुठेतरी असेल, तुला ते शोधायचं आहे. ती मला म्हणाली,
तेव्हा मी काही वेळ शांत बसलो आणि म्हणालो, त्यानंतर मला जाऊ द्याल का? हो, पण मुंडके मिळाले नाही तर तुझे मुंडके तोडून टरबुजासारखे कच्चे खाईल, ती बाई म्हणाली. पण त्या बाईचे डोके शोधण्यासाठी मला हे कळणे गरजेचे होते की तिचा मृत्यू कसा झाला होता आणि तिचे मुंडके कोणी कापले होते. त्यामुळे मी तिला विचारले, पण तुमचे मुंडके कोणी कापले होते आणि तुमच्या मृत्यू दिवशी तुमच्यासोबत काय झालं होतं? तिने सांगायला सुरुवात केली. 9 वर्षांपूर्वी मी माझ्या नवऱ्यासोबत या फार्म हाऊसवर 4 दिवसांच्या सुट्टीसाठी राहण्यासाठी आली होती. मी आणि माझा नवरा पुण्याला राहायचो, पण सुट्ट्या घालवण्यासाठी आम्ही इथे हे फार्म हाऊस बांधले होते. त्या दिवशी माझा नवरा फार्म हाऊस मागील तळ्यात मासे पकडायला गेला होता. मी घरी एकटीच होती. इतक्यात दरवाजावर थाप पडली. तो नक्कीच माझा नवरा नव्हता, कारण माझा नवरा कधीही दरवाजात बेल वाजवायचा. तो दरवाजावर थाप कधीच मारत नव्हता. मी दरवाजाजवळ आले. कोण आहे? मी आतून आवाज देऊन विचारले. तेव्हा काही वेळ थांबून बाहेरून उत्तर आले, आम्ही कॅम्पिंगसाठी जंगलात आलो आहोत. आमच्या जवळचे पाणी संपले आहे, थोडं पाणी मिळेल का? तो आवाज कॉलेजवयीन तरुणांचा होता, त्यामुळे मी दरवाजा उघडला. दरवाजात 4 कॉलेजवयीन तरुण उभे होते. त्यांच्या पाठीवर बॅगा होत्या. त्यातील एकाने माझ्या हातात पाण्याची रिकामी बॉटल दिली. मी ती बॉटल घेत असताना त्या मुलाने माझ्या हातातील डायमंड अंगठीकडे बघून भुवया उंचावल्या. कदाचित त्याला त्याची किंमत माहीत असावी. मागे उभारलेला मुलगा काहीसा नशेत होता. तो सिगारेट ओढत होता आणि त्याने त्याचे डोळे अर्धवट उघडे ठेवले होते. बाकी 2 मुले माझ्याकडे डोळे फाडून फाडून बघत होती. त्यातील एका मुलाची नजर माझ्या ओठांवर फिरत होती. मी बॉटल घेऊन दरवाजा पाणी आणण्यासाठी गेले. मला ती मुलं चांगली वाटत नव्हती. कॉलेजवयीन टवाळखोर मुलं जशी असतात तशीच ती होती. फ्रीजजवळ जाताच मी माझी अंगठी काढली आणि बाजूला ठेवली. नंतर मी फ्रीजमधली बॉटल काढली आणि दरवाजा बंद केला. तोच मला माझ्या बाजूला तो मुलगा दिसला, ज्याची नजर माझ्या अंगठीवर गेली होती. तो माझ्याकडे बघत हसला आणि माझे हात पकडून मला म्हणाला, अंगठी कुठे आहे ती? पटकन इकडे दे. नाही, अंगठी नाहीये माझ्याकडे. मी माझा हात त्याच्या हातून सोडवण्याचा प्रयत्न करत त्याला म्हणाले, पण त्याने माझे हात घट्ट पकडले होते. त्यातील दुसऱ्या मुलाने माझ्या गळ्यातील चैन ओढून काढली. मी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याला आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण एका मुलाने मला चाकू दाखवला आणि म्हणाला, ओरडलीस तर खुपसून टाकील. त्यामुळे मी शांत बसले. मी देते अंगठी, देते, पण तुम्ही प्लीज इथून जा, मी त्यांना म्हणाले. तेव्हा त्याने माझा हात सोडला. मी त्याला माझी अंगठी दिली, सोबत माझे मंगळसूत्रही दिले. आता जा इथून प्लीज, मी हात जोडून म्हणाले. पण त्यांच्या मनात दुसरेच काही चालत होते. त्यातील जो मुलगा नशेत होता त्याने माझ्या गालांना स्पर्श केला आणि म्हणाला, हो जातो, पण आधी तुझे सौंदर्य तर नीट पाहू दे. मी माझ्या गालांवरचा त्याचा हात काढला आणि त्याला चापट मारली. हे पाहून तो चिडला आणि त्याने मला परत चापट मारली आणि नंतर त्या चौघांनीही माझ्या शरीराला स्पर्श करायला सुरुवात केली. मी खूप घाबरले होते. त्यांचे हात माझ्या शरीरावरून ढकलत होते. माझ्या डोळ्यांतून अश्रू निघत होते. इतक्यात माझा नवरा तेथे आला. त्याने त्याच्या हातातला मासा आणि फिशिंग रॉड आहे तसा फरशीवर फेकला आणि तो त्या मुलांच्या अंगावर धावला. तो त्यांना मारू लागला, पण तो त्या चौघांसमोर कमी पडत होता. इतक्यात एका मुलाने माझ्या नवऱ्याच्या पाठीत चाकू खुपसला आणि माझा नवरा फरशीवर कोसळला. मी ओरडले, मदतीसाठी हाक देऊ लागले, पण माझा आवाज ऐकणारा इथे कोणच नव्हता. त्या चौघांनी माझ्यावर बलात्कार केला आणि जेव्हा त्यांचे मन भरले तेव्हा त्यातील एकाने माझ्या गळ्यावर चाकू मारून गळा चिरला. त्याने बकऱ्यांची गर्दन जशी चिरतात तसा माझा गळा चिरला आणि मुंडके धडापासून वेगळे केले.
त्याने माझे मुंडके हातात घेऊन वर हवेत उचलले. ते सर्व माझ्या मुंडक्यांकडे बघून मोठमोठ्याने हसत होते. त्यांना माझ्यावर तीळ मात्र दया येत नव्हती आणि काहीच वेळात माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटला. त्यांनी माझी आणि माझ्या नवऱ्याची डेड बॉडी वटवृक्षाखाली पुरली, पण त्यांनी माझे मुंडके माझ्या धडासोबत पुरले नाही. तेव्हापासून मी याच जंगलात आत्मा बनून फिरत आहे. माझे शरीर सडून त्याची हाडेही कुजायला सुरुवात झाली आहे, पण मला अजूनही माझे मुंडके मिळाले नाही. मला माझे मुंडके आणून दे आणि नंतर माझ्या नवऱ्याच्या आणि माझ्या हाडांना त्या मुंडक्यासोबत जाळून टाक, जेणेकरून मला आणि माझ्या नवऱ्याच्या आत्म्याला शांती मिळेल. ती बाई मला म्हणाली. त्या बाईची वेदनादायक कहाणी ऐकून माझ्याही डोळ्यात पाणी आले. मी तिचे मुंडके शोधण्यासाठी तयार झालो, पण एवढ्या मोठ्या जंगलात तिचे मुंडके कुठे शोधू हेच मला समजत नव्हते. नक्कीच त्या मुलांनी तिचे मुंडके त्यांच्या सोबत नेले असावे आणि नंतर कुठेतरी फेकून दिले असावे असा विचार माझ्या मनात आला. पण ते या फार्म हाऊसवरून नंतर कुठे गेले असतील, मी विचार करू लागलो. तेव्हा मी यात त्या बाईची मदत घेण्याचे ठरवले. तुम्हाला माहीत आहे का की जेव्हा तुमचा मृत्यू झाला तेव्हा ते आपापसात काय बोलत होते? तुम्ही शेवटी काय ऐकले का? मी तिला विचारले. शेवटचे बोलणे मी नशेडी मुलाचे ऐकले. तो म्हणत होता की आता मी ही मासे फ्राय करून एकटाच खाणार. ती बाई म्हणाली, म्हणजे तो तुमच्या नवऱ्याने आणलेला मासा खाणार असे म्हणत होता. तो मासा केवढा होता? मी तिला विचारले. छोटाच होता, अगदी एका माणसाला पुरेल इतका, तिने उत्तर दिले. बाकी 3 मुलांनी त्याला तो मासा एकटा तरी खाऊ दिला नसेल. तुमच्या नवऱ्याकडे फिशिंग रॉडही होता असे तुम्ही म्हणालात. याचा अर्थ असा की ते नक्कीच फार्म हाऊस मागील तळ्यात मासे पकडायला गेले असतील, कारण कॅम्पवर मासे पकडणे हा मुलांचा छंदच असतो. आणि मला असा संशय आहे की तुमचे मुंडके सोबतच घेऊन गेले असतील. असे म्हणत मी पटकन फार्म हाऊसच्या बाहेर पडलो आणि तळ्याच्या दिशेने जाऊ लागलो. ते 4 तरुणही त्या तळ्याच्या परिसराविषयी अपरिचित होते. तेही माझ्यासारखेच तळ्याकडे जाणाऱ्या वाटाने गेले असावेत असा मी विचार केला आणि किनाऱ्यावर जाऊन थांबलो. त्या ठिकाणावरून चंद्राच्या प्रकाशात तळे खूपच सुंदर दिसत होते. इथून नजारा चांगला दिसतोय, तेही इथेच येऊन थांबले असतील, मी स्वतःशीच बोललो. मी इकडे तिकडे बघितले. किनाऱ्यावर चिखलात एक नारळाचे रिकामे शहाळे रुतून बसले होते. मी ते शहाळे हातात घेतले. माझ्या हातातले हे शहाळे तिचे मुंडके आहे आणि मी विकृत आहे. मग मी तिच्या मुंडक्यासोबत काय करेल असा प्रश्न मी स्वतःच्या मनाला विचारला आणि मला माझ्या हातातले शहाळे पाण्यात फेकून देण्याचा विचार आला. मी ते शहाळे लगेच हवेत भिरकावले. ते पाण्यात काही अंतरावर जाऊन पडले. कदाचित त्या मुलानेही तिचे मुंडके असेच पाण्यात फेकून दिले असावे. जर हे खरे असेल तर शहाळे जिथे पडले त्याच्या आसपासच तिचे मुंडकेही असले पाहिजे. मी मनातल्या मनात विचार केला. एक उत्साहाची लाट माझ्या अंगात पसरली. काय झालं? मुंडके शोधशील की मारून टाकू? माझ्या मागे उभी असलेली ती हडळ म्हणाली. शोधतो, तुमचे मुंडके नक्कीच पाण्यात आहे, मी म्हणालो. पण तळ्यात बुडलेले मुंडके शोधणे काही सोपी गोष्ट नव्हती. त्या घटनेला 9 वर्षे उलटली होती. याचा अर्थ तिचे मुंडके तळाशी अगदी खोलवर चिखलात रुतून बसले असेल याचा अंदाज मला आला. फक्त 1% शक्यता होती की मला तिचे मुंडके मिळेल, पण तिचे मुंडके शोधण्याशिवाय दुसरा पर्यायही नव्हता. त्यामुळे मी देवाला प्रार्थना केली की मला तिचे मुंडके मिळावे. मी माझे कपडे काढले आणि तळ्यात उडी मारली. ते शहाळे जिथे बुडाले होते त्या जागेत 20 ते 25 बुड्या घेतल्या, पण मला तळाशी रिकाम्या हाताशिवाय काहीच मिळाले नाही. मी तळाच्या गाळात हात घालून काही भेटतं का हेही पाहिले, पण तेथे चिखलाशिवाय काही हाती लागले नाही. पोहून आणि बुड्या घेऊन मी थकून गेलो. अजून एकदा पाण्यात बुडी घेणे शक्य नव्हते. नकारात्मक विचार माझ्या मनात फिरू लागले. आता आपण वाचणार नाहीत असे माझे मन मला सांगू लागले. मी थकून किनाऱ्यावर येऊन पडलो. मुंडके नाही सापडले तर माझा मृत्यू अटळ आहे
त्या बाईची आत्मा मला म्हणाली. मी मात्र थकून पडलो होतो. उन्हाळ्यात गार हवा अंगाला स्पर्श करत होती, त्यामुळे थकवा हळूहळू क्षीण होत होता. उन्हाळा, उन्हाळा, हा तर उन्हाळा आहे. आणि तिची हत्या पावसाळ्यात झाली होती. मी चमकून बोललो. मी जागेवरून ताडकन उठलो. मी मागे पाहिले तर तळ्यातले काही मीटरपर्यंतचे पाणी आटले होते. म्हणजे त्या पावसाळ्यात हा किनारा मागे होता. मी माझ्या मनाचा अंदाज घेतला आणि काही अंतर मागे जाऊन थांबलो. कमीत कमी या अंतरावरून मुंडके फेकले गेले असेल आणि ते पडले असेल तेथे. मी अंदाजाने अंतर मोजू लागलो. ते मुंडके नक्कीच या कोरड्या चिखलात काही मीटर खोल दाबले गेले असावे असे मला वाटले. मला ते खोदून काढावे लागणार होते. मी धावत फार्म हाऊसमध्ये गेलो आणि खोदण्याचे सामान घेऊन आलो. मी एक एरिया मार्क केला आणि त्यात रेट 2-3 मीटर खोदू लागलो. पण तेथे काहीच सापडले नाही. त्यामुळे मी दुसऱ्या जागेवर मार्किंग केली आणि तिथे खोदले, पण तिथेही नाही सापडले. असे करत करत मी अर्धा एकर जमीन खोडून काढली, पण मला तिथे मुंडके काही सापडले नाही. मी पुन्हा एकदा हताश होऊन जमिनीवर पडलो. शरीर घामाने भिजून गेले होते. लक्षात ठेव, मुंडके नाही सापडले तर तुझा मृत्यू अटळ आहे, ती आत्मा मला म्हणाली. ते ऐकून पुन्हा एकदा मनात धस्स झालं. तिचे मुंडके काही केल्यास सापडत नव्हते. नंतर असे वाटायला लागले की आपला अंदाज चुकीचा आहे. त्यांनी मुंडके या तळ्यात फेकलेच नाही, पण या गोष्टीने मी खूपच तणावात आलो होतो. कारण एवढ्या मोठ्या जंगलात तिचे मुंडके शोधणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. आणि मुंडके नाही सापडले तर ती नक्कीच माझा जीव घेणार होती. एकदाच जीव देऊनच टाकावा. एवढे हाल तर मरण्यापूर्वी कुत्र्याचेही होत नसतील असे माझे मन मला सांगत होते. आणि खूप हिम्मत करून मी उठलो. मी त्या आत्म्याला सांगणार होतो की मी मुंडके शोधू शकत नाही, तू एकदाचं मला मारूनच टाक. मी तिच्याजवळ गेलो, पण तोंडून शब्दच फुटत नव्हते. मृत्यूची भीती मला माझ्या तोंडून शब्द बाहेर पडूच देत नव्हती. नाही, एवढ्या लवकर हार नाही मानायची. शेवट खोदून बघणार, नाहीतर जीव देणार, मी म्हणालो. आणि परत एकदा अंदाज घेऊन मी जमीन खोदायला गेलो. 1 मीटर खोदले, मुंडके काही सापडले नाही. 2 मीटर खोदले, मुंडके काही सापडले नाही. 3 मीटर खोदले, पण काहीच हाती आले नाही. आता जगून काही फायदा नाही. हे खोदून खोदून मरून जाण्यापेक्षा सुखाने मेलेलं परवडलं असे म्हणत मी त्या आत्म्याकडे चालत जाऊ लागलो. रस्त्यात एक शहाळे लागले. त्यावर जोरात लाथ मारली. शहाळे बाजूला सरकले आणि मी पाय पुढे ठेवला. तोच माझे डोळे चमकले. मी परत फिरलो आणि डोळे फाडून टॉर्च मारून त्या चिखलात बघितलं. मला पांढरं असं काही दिसलं. मनात आशेची किरण जागली आणि हातानेच ती जागा उकारू लागलो. आणि पाहतो तर काय, ती एक मानवी कवटी होती. सापडले, मुंडके सापडले, मी मोठ्याने ओरडलो. माझा आनंद गगनात मावेनासा झाला. त्या उतारावरून प्रत्येक वर्षी पाणी वाहत गेल्याने ते मुंडके चिखलातून वर आले होते. असो, मी फावड्याने ती जागा उकरून कवटी बाहेर काढली आणि त्या आत्म्याला दाखवली. नशिबाने ती कवटी तिचीच निघाली. तिच्या मागोमाग वटवृक्षापर्यंत गेलो. तिथे जाऊन ती जागा खोदली. भयंकर दुर्गंधी पसरली. बाह्यांनी नाक झाकले तर 2 मानवी सांगाडे दिसले. आनंद पुन्हा एकदा गगनात मावेनासा झाला. आसपासचा पालापाचोळा, फाळलेली लाकडं गोळा केली. चिता रचली. त्यावर ते सांगाडे ठेवले आणि कवटी ठेवली आणि खिशातले लायटर काढून पेटवून दिली. ती चिता हा हा करत जळू लागली. पण मनात शंका होतीच की त्या बाईच्या आत्म्याला शांती मिळेल की नाही आणि ती मला सोडेल की मारून टाकेल. चितेच्या बाजूला झाडाखाली जाऊन बसलो आणि चितेची राख होण्याची वाट बघू लागलो. बसल्या बसल्या डोळा लागला. सकाळी डोळे उघडले. समोर पाहतो तर काय, चितेची राख झाली होती. बघून मनाला शांती भेटली. त्या आत्म्यांनाही शांती भेटली असेल असा विचार करून नीट जंगलातून रस्त्याकडे धावत सुटलो.
धबधबा चढून रस्त्यावर माझ्या बाईकजवळ पोहोचलो आणि शहराच्या दिशेने गेलो. जीव वाचला यासाठी देवाचे लाख लाख आभार मानले. आणि यात उगाच निष्पाप लोकांचेही जीव गेले. त्यात माझे मित्रसुद्धा होते. याचे मला खूप वाईट वाटले आणि आयुष्यात पुन्हा कधीच त्या रस्त्याने